जान्हवीचं आता निकीसोबत वाकडं झालेलं आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली आर्या ही जान्हवीच्या जवळ असणारच। त्याच्यामुळे यांच्यात बऱ्याच वेळेस अरबाज आणि निकी या दोघांबद्दल डिस्कशन होताना दिसतं। असंच एक डिस्कशन इकडे चाललं आहे। चला तर बघूयात हे काय बोलतायत। तर इकडे ह्या दोघी गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि जान्हवी सांगते की अरबाजला जर या शोमध्ये दिसायचं असेल तर त्याला निकीच्या विरोधात उभा राहावंच लागेल, कारण जर तो निकीच्या विरोधात उभा राहिला तरच तो लोकांना दिसेल, जर तिच्या अंडर राहिला तर तो लोकांना पायपुसणंच दिसेल आणि या गोष्टी त्याला इथे कोणीच सांगणार नाही। तर आर्याचं देखील असतं की एक्झॅक्टली त्याला निकीच्या विरोधात राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टी करायला माझी काही हरकत नाही, पण आपण कुठल्या मुलीसाठी करतोय, कोण ती मुलगी आहे, ती आपल्याला एका क्षणापुरती यूज करते, दुसऱ्या क्षणाला म्हणते की तुझी लायकी काढते, तुला बैल म्हणते, तू घाणेरडाच आहेस म्हणते, तुझी हीच लायकी आहे, हे सगळं बोलून तू त्याच मुलीची सेवा करतोयस, तिच्या अंडर राहतोयस, तिचं पायपुसणं होतोयस, असं जान्हवी इकडे सांगते। मला असं वाटतं की जान्हवीला अरबाज हा निकी बरोबर आहे, त्यामुळे निकीचा गेम हा स्ट्रॉंग होतो हे जान्हवीला नाही आवडत आहे, त्याच्यामुळेच तिला अरबाज हा स्ट्रॉंग प्लेअर आपल्या बाजूने हवा आहे। तसंच आर्याचं काहीसं झालेलं आहे, कारण मध्ये ज्यावेळेस निकी बरोबर तो विरोधात होता त्यावेळेस मात्र आर्याचं अरबाज बरोबर चांगलं पटत होतं, पण आता तोच अरबाज तिच्यासाठी वाईट झालेला आहे। आणि इकडे जान्हवी म्हणते की या शोसाठी निकी आणि अरबाज हे दोघं सुद्धा कॅपेबल वाटत नाही, म्हणजे त्यांना फक्त हेच करायचं आहे, एक दिवस रुसणं, एक दिवस फुगणं, एक दिवस रुसणं, परत तिचा रुसवा काढणं आणि असं करत त्याला या शोमधून बाहेर जायचं आहे, त्याला हा शो जिंकायचा आहे असं मला तरी वाटत नाही, असं आर्या सांगते। तर इकडे जान्हवीचं म्हणणं असतं की एका आठवड्यामध्ये तुम्ही पूर्णपणे एखाद्याची लायकी काढता, तिच्या विरोधात जाता आणि तेच दुसऱ्या आठवड्यामध्ये तिच्याच खांद्यावर हात ठेवून मी निकीसाठी स्टँड घेणार हे जर तुमचं वाक्य येत असेल तर त्या स्टेजला हे तुमचं सगळं फेक वाटायला लागतं, असं सुद्धा जान्हवी इकडे सांगते। तर तुम्हाला जान्हवीचा मुद्दा कितपत खरा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।